विठ्ठली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। श्री गणेशाय नमः। श्री प्रभु रामचंद्राय नमः। ओम नमो अनादिशा परब्रह्म परात् परवरे परेशानंद भवन भवस्व महेशादि पुरुषानादि कैवल्यदानी समर्था मुमुक्षु चकर चंद्रभूता सर्वत्र सस्तंग करता भवत्राता श्री भवा पांडुरंगा मन भीमा तट विश्रामा भक्त हृदया श्री पद्मा अलैदानी विमाळ सभा निगमागमात्मार्क्य गौरी ससांगी महादेव तेची होता पूर्ण जीव त्याने केले अभिनव लिहिले सर्व या ग्रंथी। आणि कथेचं मूळ अनुसंधान कसं आहे, पार्वतीला महादेवजी सांगतायत पहिल्या अध्यायामध्ये आपण ऐकलेलं आहे आणि तीच पार्वतींना महादेवानं जी सांगितलं तीच मी या ग्रंथामध्ये लिहितोय, तेच पुढे त्या ठिकाणी अनुसंधान चालू आहे असं ग्रंथकर्ते बोलतात। ग्रंथ मंदाकिनी कथा कपिलार्दोक्ष प्रवणी श्रोते भाविक स्नानदानी येतात श्रवणी शांतले। आणि हे ग्रंथ म्हणजे मंदाकिनी आहे, मंदाकिनी नावाची नदी आहे, पवित्र तीर्थ म्हणजे हा ग्रंथ आहे आणि श्रोत्यांनी यायचं आणि या ग्रंथरूपी नदीमध्ये स्नान करायचं आणि पवित्र होऊन जायचं असं सांगतात। श्रोते सावधान होऊन करा पूर्व सिंहावलोकन तृतय आद्यायी कथन गेले परतोनी शिवाजी। आणि त्या ठिकाणी असणाऱ्या आता श्रोत्यांना सांगतायत अनुसंधान द्या, ऐका आता पाठीमाग काय झालं होतं काल मानकोजी महाराजांना भगवान परमात्मा रोज जेवणाचं ताट देत होते आणि अशा पद्धतीने मानकोजी महाराज पंढरपूर मध्येच राहिले आणि शिवाजी त्यांचे बंधुराज धामणगावला निघून आले। इथपर्यंतच कथेचं अनुसंधान आता पुढे ऐका। मानकोजी राहिला शांत मनास दृढ नियमस्त भजनी पैसा तास्त झाले बहुत मार्तंडाचे। आणि मानकोजी महाराज त्या ठिकाणी शांत बसले, कारण त्यांचा शांत स्वभाव झाला नव्हता पण पंढरीला आल्यामुळं झाला। कामक्रोध मावळले आणि कामक्रोध संपलं की माणूस शांत होतो, राग असल्यावर माणूस शांत बसतोय का, नाहीये, त्याच्यामुळं शांत झाले। भजनाला भगवंत भक्तीला मानकोजी महाराज लागले। आता पुढचं कथा चरित्र ऐका। निग्रह मनासी आडी भजनी बैसला आवडी चाले पुरुषार्थ परवडी झाली आनंद वडी भोगाची। अशा पद्धतीने त्या ठिकाणी असणारे मानकोजी महाराज तिथं आहेत रावळामध्ये। भगवान परमात्मा आनंद परवडी झाला, आनंद महाआनंद त्यांना प्राप्त झाला असं सांगतात। रावळी बैसला ध्यानस्थ नाही देवान झाला स्वस्थ चित्तरंगले हरी परोपदस्थ केले आशा समस्त निर्मूळ। रावळी बसले, रावळामध्ये त्या ठिकाणी मानकोजी महाराज बसले, ध्यानस्थ बसले महाराज। मनामधली विकार आशा तृष्णा कामना सर्व संपवल्या घालवल्या आणि एकाग्र त्या भगवंताच्या मूर्तीकडे पाहत रावळामध्ये मानकोजी महाराज बसले। देवोनी ब्रह्मांडवी टाळी ती समाधी सुरवाते वेटाळी देहात वापास त्या तत्काळी चित्ती वनमाळी द्यातसे। टाळ्या वाजवाव्या लागतात महाराज कीर्तन भजनामध्ये। त्यानं काय होतं, कारण हात दिलेले असतात भगवंतांना, टाळ्या वाजवाव्या लागतात। ह्या जन्मात टाळ्या नाही वाजवले की पुढे हात भेटत नाही, पुढच्या जन्मामध्ये नसतंय, असतं काही लोकांना बघा हात नाही पाय नाही, ही अवस्था आहे असं म्हणले। कथेचं अनुसंधान काय आहे, भगवंताचं ध्यान केलं देह पाश आहे जीवाला
देहपाश संपतो, सप्तपाशाची निवृत्ती भगवंताच्या ध्यानाने होते असं सांगतात. तेने रात्र दिन लाय समाधी सुखेत लीन, मुद्रा लागली गहन फळले पुण्याची ते. रात्रंदिवस मानकोजी रावळामध्ये बसतायत, भगवंताचं भजन करतायत. ही काय आहे? पुण्य फळले बहुत दिवसा, भाग्य उदयाचा ठसा. जे अर्चित पुण्य होतं त्यांचं, पाठीमागचं जे पुण्य होतं ते त्या आज फळाला आलं, म्हणून रात्रंदिवस मूर्तीच्या पुढे रावळामध्ये बसण्याचं भाग्य मानकोजींना प्राप्त झालं. ऐसा निग्रही महाराज मानकोजी बैसे सज गज भजिले अधोक्षज सांगती गुज रुक्मिणीशी. आणि अशा पद्धतीने मानकोजी बसल्यानंतर ना भगवान परमात्म्यानं पाहिलं, त्याला सगळं दिसतंय बिन कळतंय बी. बरं, आपण म्हणतोय देवाला काही कळत नाही, पण त्यालाच सगळं कळतंय, बाकी कोणाला काय कळतंय. आणि पाहिलं भगवंतांनी मानकोजी बसलेले, आणि एक गुह्य सांगतो, भगवंत अंतःकरणातलं गुज रुक्मिणीलाच सांगत होते, तिथं दुसरं कोण आहे. त्याच्यामुळं मानकोजी महाराज बसले, रुक्मिणीला भगवान परमात्मा बोलू लागले, ऐका ऐक प्राण प्रिय ललामे कल्याणी मनवी रामे, मानकोजी बैसला नेमे धैर्य प्रेम धरोनी. आणि भगवान परमात्मा रुक्मिणीला सांगतायत की मानकोजी इथं बसलेत. कशासाठी बसलेत हो? त्यांचा निर्धार आहे, देह जावो अथवा राहो, पांडुरंगाचं दर्शन घेतल्याशिवाय माघारी जायचं नाही, असं निर्धार आहे मानकोजींचा. आणि भगवान परमात्मा सांगताय की मानकोजी इथं बसलेत, निर्धार करून बसलेत. मग काय तुझा विचार आहे, दर्शनाचं कसं करायचं, द्यायचं का नको? रुक्मिणीला भगवंत विचारतात, सर्वदा देव सन्निध आहे, दयाळपणे धारिष्ठ पायी अहोरात्र बसला आहे, देव घे विसरोनी. ही ओवी सगळ्यांसाठी आहे आबा, सगळ्यांसाठी आहे. देव सन्निध आहे, देव जवळ सगळ्याचे आहे, फक्त त्याचं धाडस पाहतो, त्याचं धारिष्ठ पाहतो, त्याच्या अंतःकरणामधला भाव देव पाहतो. देव सगळ्याच्या जवळ आहे, फक्त तू माणूस काय करतोय, इथून जाताना नमस्कार करतोय का नाही, मंदिरामध्ये येतोय का नाही, ते पाहतोय भगवान परमात्मा. सगळ्याच्या जवळ आहे, फक्त त्याचं धैर्य पाहतो. आणि तेच पाहतायत भगवान परमात्मा, मानकोजीचं किती धैर्य आहे, काय करतात भगवंत पाहू लागले. 14 दिन अहो रात्र बैसला ध्यानी पवित्र, पावया ते चरित्र ब्रह्म स्वतंत्र पातळे. आणि 14 दिवस पंढरपूरमध्ये वाळवंटामध्ये त्या ठिकाणी झाले. भगवान परमात्मा मानकोजी तिथं बसले, निर्धार केला होता देवाचं दर्शन झाल्याशिवाय जाणार नाहीये, म्हणून 14 दिवस मानकोजी रावळामध्ये भजन करत बसले. शांती फळे दैवतानी शांती उगवे, आदित्य निज ध्यासे प्रत्यक्ष प्राप्त, जैसे इच्छित मनाते. आणि तशा पद्धतीने असणारा भगवान मानकोजी महाराज तप केल्यानंतर दैवत प्रसन्न व्हावं, रात्र संपल्यानंतर सूर्य उगवावा, तसं मानकोजी महाराजांची तपश्चर्या संपली. आणि आता भगवंत भेटीचा धन्य काळ, भगवंत भेटीचा दिवस त्या ठिकाणी उजळला. आता भगवंत काय करतात ऐका. देवी श्री चैतन्य सनातन कपिला रूप अवलंबून, वैसे सन्निध येऊन न जाणे कुण कवनाते. भगवंत दर्शन देतो महाराज कळत नाहीये. भगवंताने विचार केला, आपण जर असंच गेलो चतुर्मुख, कुणी बी ओळखल की आपल्याला फक्त मानकोजीलाच दर्शन द्यायचंय, बाकीच्याला नाही. म्हणून देवानं कपिला नावाची गाय आहे, आणि त्या गायीचं स्वरूप भगवंतानं धारण केलं आणि मानकोजींच्या जवळ येऊन बसल्या. आता मानकोजीपाशी अनेक गायी होत्या,
अनेक गायी होत्या आणि त्याच्यामध्ये कपिला नावाची गाय तिचं स्वरूप भगवंतानं धारण केलं. मानकोजीच्या जवळ बसल्या. ऐका. आम्या गायी असती बहुत त्याही बैसल्या समस्त बांधुशे विलोकिता अकस्मात रूप अद्भुत देखिले. मानकोजीने विचार केला बाकीची बी गायी इथं बसलेली आहेत की आणि ती गाय अनेक दिवसापासून बरोबर आहे. आज आलेली गाय जरा तेजवान दिसायची. मानकोजी महाराज विलोकून पाहू लागले त्या गायीला. आता आलेली गाय एवढं अद्भुत तेज त्या गायीचं दिसू लागलं. असं सांगतात एकी झाले जळाळ तेज भासे आळो माळ उजळले राऊळ तेज कल्लोळ चमकती. आणि गायीच्या रूपामध्ये मानकोजी महाराजांपाशी देव भगवान परमात्मा येऊन बसला. ज्यावेळेस त्यांच्यावरती दृष्टी पडली त्यावेळेस मानकोजीला वाटलं ही सामान्य गायीचं स्वरूप नाहीये. संपूर्ण तो असणारा दरबार तो भगवंताचा राऊळ प्रकाशित झालेला होता. एवढं स्वरूप त्या गायीचं आणि ते गायीचा वेश भगवंतांनी सोडला. चतुर्भुज स्वरूप प्रगट केला. रात्री होता दोन प्रहर अप्सरा नृत्य सम वारंवार न्याळीता गायी सुंदर पाहता विस्तार तेजाचा. आणि अशा असणारा त्या ठिकाणी रात्र 2 प्रहर झाली होती. फक्त मानकोजींना एकट्यानं दर्शन द्यायचंय म्हणून गायी स्वरूप भगवंताजवळ येऊन बसले. रात्री 2 प्रहर झाली होती. अप्सरांचं नृत्य होतं, गंधर्वांचं गायन होतं. अशा अवस्थेमध्ये काय झालं. चतुर्भुज शंख चक्रधारी सेने चमके नेत्र लरी भास आभास भावने वरी मनी विचारू प्रेमळू. मानकोजी महाराज पाहतायत. फक्त मानकोजींना दर्शन द्यायचं, इतरांना कुणाला द्यायचं नाही. त्याच्यामुळे ती गाय जवळ बसली. त्या गायीच्या डोळ्यामध्ये मानकोजी पाहू लागले. शंख चक्र गदा पद्म सगळं गायीच्या डोळ्यामध्ये कपिला गायीच्या डोळ्यामध्ये मानकोजींना दिसू लागलं. ऐशी चिन्हे मंडित कपिला पावनिया विस्मित तैसाची लोळोनी चरण धरित तवते फुकटात मारावया. आणि त्यावेळेस ती असणारी गाय त्या गायीच्या डोळ्यामध्ये सगळं भगवंताची आयुध दिसली. मानकोजी महाराज विस्मित झाले. हाच भगवंत आहे म्हणून त्या गायीच्या चरणापर्यंत पाया पडावं म्हणून मानकोजी धावले. त्यावेळेस गायीनं लात मारण्याचा प्रयत्न केला. परतोनी सोडी चरण नेत्री चालले प्रेम जीवन झाले श्री चरण चालन अनन्य चरण. आता गायीचा स्वभाव आहे. देव परीक्षा खूप पाहतो महाराज. देव भेटणं एवढं सोपं आहे का. मानकोजी महाराज गायीच्या पायाला धरलं. गायीनं त्या ठिकाणी झटकलं. पुन्हा परत पाय धरले. त्या पायावरती आपल्या डोळ्यातलं पाणी प्रेम अश्रू जीवन त्या पायाला अभिषेक घातला. आणि मानकोजीनं मनामध्ये विचार केला भगवंताच्या पायापर्यंत हे माझे अश्रू पोहोचले. कोणी तयाची अनन्यता वरस्वन दावे माता शिव्याली पूर्णता सद्गुरु माता संतोषे. अहो ते असणाऱ्या त्या ठिकाणी मानकोजी महाराजांची अवस्था पाहिली. लहान लेकराला पाहिल्यानंतर आई धावून जावी. शिष्याची पूर्णता पाहिल्यानंतर सद्गुरु भेटावे. सद्गुरुनं कौतुकाची पाठ थाप पाठीवरती टाकावी. तसं त्या कपिला गायी स्वरूपी भगवंताला वाटलं. म्हणतात तैसे तया ते झाले कडकडोनिया अलिंगिले चतुर्भुज रूप चांगले ध्यान निरखिले अवेग्र. आणि तशा पद्धतीने भगवंताला झाला. कधी या मानकोजींना भेटतोय. अंतकरणामधला भाव पाहिला. भगवंतानं कपिला गायचं स्वरूप सोडलं. चतुर्भुज असणारं स्वरूप धारण केलं. हातामध्ये शंख चक्र गदा पद्म सर्वस्व आयुध आहेत. आणि असं स्वरूप मानकोजींनी देवाचं पाहिलं. ते रूपाती सुंदर श्यामल तनु मनोहर पद कोमल कुमुकुकार परम सुकुमार
भगवंताचं स्वरूप आहे, अत्यंत राजस सुकुमार मदनाचा पुतळा असणारा भगवान परमात्मा आहे. आणि चतुर्भुज स्वरूपामध्ये त्यांचं दर्शन झालं त्यांना, आणि दर्शन झाल्यानंतर मग आता पुढे त्या ठिकाणी काय काय होते भगवंताचं स्वरूप आता आबा सांगते. नित्य विठ्ठल भक्ती भोजन माता वाडी ती रुक्मिण तो आनंद वर्णिल कोण वेदा मौन पडिले. आणि इतक्या दिवस भगवान परमात्मा स्वतः ताट देत होते. आता रुक्मिणीच्या हातचा स्वयंपाक रोज रुक्मिणी माता स्वयंपाक करत होत्या. आणि मानकोजी महाराज त्या ठिकाणी बोधले महाराज जेवण करत होते. त्याचं वर्णन करता येत नाही असं सांगतात. यावरी गुजा सांगे श्रीपती तुराय स्वनगरा प्रती समागमे येतो मी निश्चिती राहो एकाएकी उभयता. पांडुरंगाने सांगितलं मानकोजी महाराज धामणगावला जावा, मी पण येतो की तुमच्या बरोबर, आपण दोघंही जाऊ, मी सुद्धा तुमच्या बरोबरीला येतो आणि आपण दोघंही पण धामणगाव मध्ये राहू असं मानकोजी महाराजांना पांडुरंग बोलतात. ऐसा दिदला वैवरा अंतर ज्योती मूर्ती सुंदर सचिन युक्त श्रीवर जगनी कर ठेविले. आणि पांडुरंगाने सांगितलं मी तुमच्या बरोबर येतो म्हणून भगवंतानं आपल्या मुखातून एक आंतरज्योती आपलीच प्रतिमा मूर्ती बाहेर काढली. तशी पांडुरंगाची मूर्ती आहे, तशीच शंखचक्र गदा पद्मयुक्त हृदयातून मूर्ती काढून मानकोजींच्या हातात दिली. 24 मूर्ती विरहित 25 करुणी रहित निजर दुयातील उचित देतार्थ पुरविले. आणि मानकोजी महाराजांच्या मनात होतं की देवानं यावं धामणगावला आणि अखंड वास धामणगाव मध्येच करावा. तसेच भगवंतानं आपल्या हृदयामधली आपल्या मुखातील मूर्ती काढली, बोधले महाराजांच्या मानकोजी महाराजांच्या हातामध्ये दिली. काय सांगतात. ती मूर्ती अभिनव सर्व तेजांचे संभव स्वतः दिली स्वयमेव देवाची देवा तुष्टोनी. अहो स्वतः भगवंतानं ती मूर्ती दिलेली आहे. त्याच्यामुळे धामणगावला जो पांडुरंग तो विटेवरचाच देव आहे, साक्षात पांडुरंगच आहे तो. आणि त्याची असणारी स्वतः मूर्ती दिली मानकोजी महाराजांना असं सांगतात. ती निजा हृदयातून ज्योतिर्मय तेजोगण मानकोजी प्रति प्रीतीने देई उचलून जगदात्मा. भगवान परमात्म्यानं आपल्या हृदयातून मुखातून काढलेली मूर्ती अत्यंत प्रकाशमान तेजोमय असणारी मूर्ती मानकोजी महाराजांच्या हातात दिली. मग विनवी भानुसूत मूर्ती दिदली उचित परिग्रामा नाम विपरीत तोही अर्थ पुरवावा. त्यावेळेस मानकोजी महाराजांनी सांगितलं देवा मूर्ती दिली बरोबर आहे, पांडुरंग येणार, पण जसं महात्म्य पंढरपूरला आहे, जेवढं महात्म्य पंढरपूरला आहे तेवढंही आमच्या गावाला मिळावं, म्हणजे पंढरपूर सारखंच आमचं गाव करावं असं सांगतात. मग विनवी भानुसूत मूर्ती दिदली उचित परिग्रामासी नाम विपरीत तोही अर्थ पुरवावा. धार्मण्य ग्रामाते पंढारी संत म्हणती ऐशे करी नदीचे नागझरी पावसरी चंद्रभागे. मानकोजी महाराजांना सांगितलं धार्मण्य गाव वेगळंच नाव आहे काहीतरी, त्या धामण गावालाच पंढरपूर करायचं. संतांनी आषाढी कार्तिकीला तिथं यावं धामणगाव मध्ये. ही पंढरपूर प्रति पंढरपूर याची उपमा तुम्ही धामणगावला द्यावी आणि तिथं जी नागझरी नदी आहे तिला चंद्रभागेची सरी यावी असं मानकोजी महाराज भगवंताला बोलतात. ऐसे करवीर अनंता म्हणून पदी ठेविला माता दिदले मने प्रीतिवंता न करी चिंता तू मानसी. आणि सांगितलं भगवंत असं करा, आता तुम्ही तर येताय माझ्या बरोबर, त्यामुळं आता धामण गावाची सुद्धा प्रतिष्ठा, त्या गावाची सुद्धा महिमा वाढवावी आणि पंढरपूर एवढं महात्म्य एवढंच पवित्रपणा त्या धामणगावला यावा असं सांगतात. ऐसा तिथला देवाने वर केले ग्राम ते पंढरपूर रुक्माई सहित कटिकर उभा निरंतर राहिला. मानकोजी महाराजांचं ऐकलं आणि भगवंतांनी धामण गावातच पंढरपूर केलं.
धामण गावाचं प्रति पंढरपूर केलं. रुक्मिणी सहित भगवान परमात्मा पंढरपुराहून निघाले आणि धामणगावला येऊन स्थायिक झाले असं सांगतात. कुंडलिकाच्या निमित्त लोहदंडी उभा तिष्ठत, यावरी भानुज भक्ती उद्भूत, पाहुनी मोहित झाला की. आणि पुंडलिकासाठी मूळ पांडुरंग परमात्मा पुंडलिकासाठी पंढरपूरला आला, दिंडीला वनामध्ये लोहदंडामध्ये आला. आणि तोच पांडुरंग परमात्मा बोधलींच्या मानकोजींच्या प्रेमापोटी भक्तीपोटी तोच भगवंत धामणगावला गेले. रमेश ही तर रमापाती धर्मण्यपुरी सदा वस्ती, बोधल्याची आगाध भक्ती तेने श्रीपती तुटला. आणि रमेश सहित म्हणजे रुक्मिणी सहित भगवान परमात्मा धामणगावला येऊन राहिले आणि मानकोजी महाराजांची भक्ती पाहिली म्हणून देव प्रसन्न झाला आणि देव स्वतः धामणगावला आले असं सांगतात. भक्त काजाची परवडी एका घरी आणि कावडी, तैसेची ही आवडी बोलता बोबडी वळताशे. भक्ताचं प्रेम आहे महाराज. भक्ताच्या कामासाठी भक्ताच्या प्रेमासाठी एक भगवान परमात्मा विटेवरती हात ठेवलेली मूर्ती पंढरपूरला आहे आणि दुसरी तीच मूर्ती धामणगावला आहे. भक्त महिमा वाढवत असतात असं सांगतात. त्या सौख्याची ही वार्ता नवदवे जीव शिव सत्ता, ब्रह्मानंद पदाले हाता झाली समता निजी निज. आणि ती जी सौख्य आहे देव आणि भगवंत यांच्यातलं जी नातं आहे त्या नाताचं त्या भक्तीचं त्या प्रेमाचं वर्णन एकमुखानं करता येत नाही असं सांगतात. असो मानकोजी ब्रह्मरूप एकात्मता झाली सुकृप, मनबुद्धी उपरमली अमुक क्षेप निक्षेप शुद्धता. आणि असे असणारे मानकोजी महाराज भगवंताच्या भक्तीला लागले. अंतःकरण चतुष्ट एकत्र झालं. मन बुद्धी चित्त आणि अहंकार ही अंतःकरणाचे 4 भाग आहेत. हे सगळं एकत्र आणलं. सगळे असणारी माया संपवली. भगवंताचं प्रेम भजन आनंदाने करू लागले. या परी झाले हे कार्य मानकोजी बोधलार्य, दैदिप्य झाला जेवी सूर्य, कैवल्य शौर्य तो पावला. आणि अशा असणारा भगवान मानकोजी महाराज तेज त्यांना प्राप्त झालं. भक्तीचं तेज, प्रतापाचा सूर्याचं तेज जेवढं असावं तेवढं तेज मानकोजींच्या चेहऱ्यावरती होतं. धन्य त्याची माता पिता, वंश काशीचा सविता, आराधानी पंढरीनाथा कृत कृतार्थ पावला. ग्रंथकर्ते सांगताय धन्य त्याची माता, धन्य असणारे त्याच्या आई वडील आहेत. भगवंताला आणलं, धामणगावाला घेऊन आले. एवढं सामर्थ्य मानकोजींच्या भक्तीचं आहे असं सांगतात. आईसा मानकोजी प्रेमळ, नमुनी श्री चरण कमळ, मूर्ती घेऊन निर्मळ निघे तत्काळ स्वग्रामी. असे असणारे मानकोजी महाराज भगवंतानं मूर्ती दिली आणि मूर्ती घेतली. ती तेजस्वी दैदिप्यमान मूर्ती घेतली. पंढरपुराहून महाराज धामणगावला आले. स्वार्थ साधिले हित, धामणगावासी आले परत, मिळाले अपार संत गजर होतो नामाचा. धामणगावला आले मानकोजी महाराज आल्याबरोबर अनेक संत मिळाले, एकत्र झाले असं सांगतात. भजनाच्या जय जयकारी मूर्ती स्थापिली निज मंदिरी, ब्रह्मभोजनादी उपचारी मंगोचारी विप्राचे. आणि सगळे असणारे संत भक्त मंडळी आले. भजनाचा कीर्तनाचा गजरा आणि अशा भजनाच्या गजरामध्ये पंढरपुराहून आणलेली मूर्ती आपल्या घरामध्ये स्थापना केली. ती प्रसिद्ध झाली माता धामणगाव पंढरी यथार्थ, भक्ती तुष्टो निर्माणाता केले सनात वंशासी. आणि जगामध्ये अशी वार्ता प्रगट झाली. धामण गावाचीच पंढरी केली. जे पंढरपूरला जेवढं सामर्थ्य आहे, जेवढं पवित्रता आहे, तेवढं सगळं धामणगावला आहे. धामणगावच पंढरपूर केला असं लौकिकामध्ये वार्ता झाली असं सांगतात. बोधले ठेविले नाव, पंढरी केला हा गाव, सवे आला पंढरी राव, ऐसा नवलाव झाला की. अशा पद्धतीनं झालं महाराज. मानकोजी महाराजांचं बोधले देवानं नाव ठेवलंय.
आवडीनं ठेवलेलं आहे देवानं भगवान परमात्म्यानं नाव. त्याच्यामुळे धामण गावाची पंढरी केली आणि पंढरपूरचाच पांडुरंग धामणगाव मध्ये आणला असं सांगतात. यावरी तू पाटील उदास वर्ते सर्व काळ, शिवाजी समणे एक वेळ ऐक प्रांजळ सांगतो मी. आता कथेला अनुसंधान भगवान परमात्मा धामणगावला आले आणि असणारे मानकोजी महाराज संसारामध्ये विरक्त त्या ठिकाणी राहत होते. अनेक दिवस लोटले आणि अनेक दिवसानंतर मानकोजी महाराज आपले थोरले ज्येष्ठ बंधुराज शिवाजींना काय बोलतात ऐका. तुम्ही व्हावे ओ विभक्त आमचे प्रपंची उदास चित्र, प्रपंचा माझी परमार्थ होय विपरीत सर्वदा. मानकोजी महाराजांनी शिवाजींना बोलवलं, म्हणले आता वाटण्या काय तिकडे, आता वेगळं राहायचं. आता तुमचं आमचं एकामध्ये घर जमत नाही. कारण कसं असतं, वडिलाची जेवढी प्रॉपर्टी आहे तेवढी समान वाटायची आणि बाजूला व्हायचं. का? कारण माझी उद्याची गॅरंटी नाही, मी 1 वर्ष सुद्धा ऐकू शकतो बसण्यामध्ये, माझी गॅरंटी नाही. त्याच्यामुळं आपण जेवढं आहे तेवढं वाटण्या करू, वेगळं राहू असं मानकोजी महाराज शिवाजींना बोलतात. तरी व्हावे सावधान व्रती द्रव्य घ्यावे वाटून, मी विप्राते लुटवीन मग साधन चाले ना. मानकोजींनी सांगितलं बाबा जेवढं आहे, वडिलांची जेवढी संपत्ती आहे तेवढी निम्म निम्म वाटून घ्या, आहे तोपर्यंत घ्या. उद्या जर घरी संत आले आणि मी जर त्यांना दिलं तर पुन्हा मला बोलू नका. त्याच्यामुळे आताच आपली वाटणी करून वेगळं विभक्त राहू असं या ठिकाणी सांगतात. आईचे बोलता उदास मिळविले महाजनास, भाग केले समरस उभयता समसम भागे. लगेचच गावातली प्रतिष्ठित लोक बोलवली महाराज. ही लोक लवकर येतात, भाऊ भावाला वेगळं करायला लोक लवकर येत असते. आली लोक, आल्यानंतर लगेचच वाटणी केली. कोणाला जेवढं पाहिजे तेवढं सगळं समान दिलं, पण भेदभाव नव्हता. मानकोजी आणि शिवाजी एकच होते. फक्त मानकोजीचं म्हणणं असं आलं, मी भगवंताच्या भजनामध्ये तल्लीन आहे. उद्या जर घरची संपत्ती जरी वाटली तरी परत तुम्ही काय मागायला येऊ नका माझ्याकडे. म्हणून सगळी वाटणी करून घेतली, विभक्त राहिले असं सांगतात. घेतला भाग शिवाजीने गिरिजाने साचले धन, विभाग झाला समान त्याने संपन्न झाला की. शिवाजींनी जेवढं आपापल्या वाटणीचं येत आहे बंधू, जेवढं आपल्या भावालाही मिळावं आणि आपल्यालाही मिळावं अशा पद्धतीने समान वाटणी केली, सगळं वाटून घेतलं. त्यांची पत्नी गिरिजा, तिच्यापाशी धनाचा संचय झाला असं सांगतात. आली आषाढी एकादशी कीर्तन करी शिवाजी निशी, लोक आली यात्रेशी बोधल्याशी नमिताती. आणि शिवाजी जे होते मानकोजीचे बंधुराज ते कीर्तन प्रवचनामध्ये तल्लीन होते, परफेक्ट होते आणि गावामध्ये त्यांचंच कीर्तन असायचं. अजून मानकोजी महाराजांना कीर्तन करायला येत नव्हतं, शिवाजीच कीर्तन करत होते. गावामध्ये आषाढी एकादशी प्रत्येक एकादशीला तेच कीर्तन करत होते. आता वारे आले, गावामध्ये संत गोळा झाले. ऐका. शिवाजी कीर्तनी प्रवीण ताल संगीत गायन, वेदून जगाचे मन होतो प्रेम आनंदे. आणि शिवाजी जे होते कीर्तनामध्ये तल्लीन होते, म्हणजे प्रेमळ होते, म्हणजे कीर्तनामध्ये परफेक्ट होते आणि गावामध्ये कीर्तन करून भाविक जनांना मोहून टाकत होते असं सांगतात. नाना चरित्रानुसंधान करीताचे मनोरंजन, होताचे मन समाधान परिमहिमान बोधाचे. आणि कीर्तन शिवाजींचं होत होतं, अनुसंधान अनेक अभंग वगैरे पाठ असायचे, प्रमाण देत होते आणि सगळं वेदाचं ज्ञान सांगून जनावरती मोहून टाकत होते. पण गावामध्ये जी प्रतिष्ठा होती, जो मान होता, तो मानकोजी महाराजांचाच वाढत होता असं सांगतात. वाढली मानकोजीची कीर्ती जेवी सोमकळा वाढती, लोक नवसाते बोलती तेथे पुरती मनोरथ. मानकोजी महाराजांची कीर्ती वाढू लागली महाराज. आता धामणगाव पुरती राहिली नाही, अख्ख्या संपूर्ण पंचक्रोशीमध्ये गोतले महाराजांची कीर्ती वाढू लागली. लोक नवस बोलायला लागली मानकोजी महाराजांसमोर आणि ते नवस पूर्ण होऊ लागले. एवढी प्रतिष्ठा, सन्मान, समाजामध्ये मान मानकोजींचा वाढला. चिंतामणीचे धवलारी निद्रेत ओसने जरी, वायान जाई ती वैखरी तैसेची परी असे. अहो चिंतामणीचं एखादे असणाऱ्या ती स्वप्नामध्ये जरी ओसरलं तरी त्यांनी बोललं तरी त्याचे बोलणं, त्याचे शब्द खोटे होत नाही, ते खरं होतं. तसं मानकोजी महाराज सहज जरी बोलले
तरी ते खरं होत होतं असं सांगतात. बोधला मनी निर्दोष लक्ष लागले ब्रह्मी विशेष नेने निंदा आणि द्वेष जाणे सारांश ब्रह्मजे. आणि बोधले जे होते मानकोजी महाराज जे होते ते निर्द्वैत होते. त्यांच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा द्वेष नव्हता. सगळ्यावरती भगवंत समजून ते त्या ठिकाणी प्रेम करत होते, बोलत होते असं सांगतात. धन्य वैष्णव जग विख्यात सर्वावरी ममता समान हेत नेने कपट कौटिल्य घाता समजता हित मानिता ती. आणि मानकोजी महाराजांचा असणारा सर्वावरती भाव समान होता. कोणाबरोबर कपट करायचं नाही, कुणाला वाईट बोलायचं नाही, कोणाची पाठीमाग निंदा करायची नाही. सर्वावरती समभाव मानकोजी महाराजांचा होता. अनंत वाऱ्या करिता न लाभली ब्रह्मसत्ता एका वारीने पंढरीनाथा पाहता पाहता आणले की. किती वाऱ्या केल्या आपण आतापर्यंत प्रत्येक वर्षाला जातो ना वारीला. अनंत वाऱ्या करिता अहो किती बी वाऱ्या जरी केल्या तरी भगवंत स्वप्नात बी येत नाही. मानकोजी महाराजांनी एकच वारी केली आणि एकाच वारीमध्ये पंढरपूरचा पांडुरंग धामणगावला नेला आणला. असं सामर्थ्य मानकोजी महाराजांचं होतं. मानकोजीचा भाव थोर याशी झाला साक्षात्कार याच्या भक्तीस्तव श्रीधर आमच्या घरी राहिला की. आणि मानकोजींचा भाव श्रेष्ठ होता आणि भावाने भगवान परमात्मा पंढरपुराहून आले. यांना भगवंत भेटलेचा साक्षात्कार झाला. प्रत्यक्ष भगवंत भेटले होते. रुक्मिणी आई साहेबांचं दर्शन झालं होतं. तोच भगवंत घरी आला असं सांगतात. नव्हेत कामणिक हरिदास हे वैराग्यशील उदास तारावया जनास कलियुगाचा उतरले. भगवंताचे भक्त ही कामनिक नसतात. त्यांच्या मनामध्ये कुठलीच कामना नसते. मग वैराग्य असतं. आणि कशासाठी आलेले असतात? उद्धारया जना जड जीवा ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले. हे असणारे जन जीवांचा उद्धार करण्यासाठी हे संत आलेले असतात असं सांगतात. जन ममते भुलले मायेने विषयी लुब्धले मद मत्सर माजले निषेधनी गुंतले संसारी. जन जे होत ते मायेने भुलून टाकलं. अहंकार लोकाला झाला. संसारच आपला जीव प्राण मानून बसले. त्यामुळं परमार्थाचं साधन लोक विसरले आणि त्या लोकांना जाग करायला संत येत असतात. आधीच जीवाज्ञान त्यावरी मायेचे आवरण सकळ मोहे भुलून प्रपंचित जन गोविले. जन आधीच अज्ञान आहे महाराज. त्याच्यावरती माया विकट आहे. मायेचं पांघरून जनावरती आहे, लोकांवरती आहे. त्यामुळे भगवंताला ओळखणा परमार्थ करणा संसारच सर्वस्व मानू लागले असं सांगतात. धिक ऐसे झाले जन नाही समता बोल प्रमाण कीर्तनी सांगितले ब्रह्मज्ञान ज्ञानी जन न भाविती. आणि अशा पद्धतीने जो समाज आहे तो मायेच्या अधीन गेलाय. आता कीर्तनामधून संत लोक आत्मज्ञान सांगत असतात, ब्रह्मज्ञान सांगत असतात, पण ती लोक ऐकत नाही असं सांगतात. जन झाले संसाराचे दास पिसे लागले या जनास कोणी पुषणा ब्रह्मज्ञानासा त्यास त्याचा अभ्युत्थान. जन ही संसाराचे दास होऊन बसले महाराज. संसार मालक झाला. त्याच्यामुळं कोणी ब्रह्मज्ञान विचारणा. सगळी जी लोक आहेत ते असत्याच्या पाठीमागे चालले. सत्याची वार्ता कोणी विचारणार असं सांगतात. ऐसा मणी विचार करी धरुणी शुद्ध भावांतरी लौकिके वर्ते संसारी भावे करी हरी भजन तो. आणि असे असणारे मानकोजी कलियुगामधल्या लोकांच्या उद्धारासाठी संत आलेले असतात. पण संसारामध्ये वर्तन सहजरित्या करत होते असं सांगतात. उपदला भाव शिवाजीच्या अंतरी जावे तुझ्या ग्रामांतरी भक्ती मार्ग रूढ व्हावा निर्धारी जन हरी भजनी लावावे. शिवाजींनी विचार केला आता वाटणी झाली आपल्याला परगावात जायला काय अडचण आहे. आता धामणगावात राहायचंच नाही. शिवाजींनी ठरवलं आणि आता म्हणले लांब जाऊ कुठं तरी. धामणगाव सोडून देऊ आपण
परत कधीच धामणगावला यायचं नाही, बाहेर जाऊ कुठं तरी, घर मुलं प्रपंच सगळा संसार घेऊन जाऊ आणि तिकडं भजन कीर्तन करू असा विचार शिवाजी करतात. आईचा भाव जाणून त्वरित सामान गाडी माझी भरीत गिरिजा सहित धरिला पंत भावे आनंदाळवी तो. आणि शिवाजींनी विचार केला आता धामणगावामध्ये काही राहिलं नाही म्हणले, वडील गेले, सगळं भावानं बी वाटणी केली, आता कशाला राहायचंय गावामध्ये. म्हणून त्या ठिकाणी आपली बायका वगैरे घेतलं आणि सगळं सामान जे घरामध्ये होतं ते सगळं गाडीमध्ये भरलं आणि गाव सोडून निघण्याच्या तयारीमध्ये शिवाजी होते. असा झाला विचार शिवाजी निघाला साचार पुत्रदारा जनापार सवेसत्वर चालिले. आणि गावामध्ये अशा प्रकारची बातम्या वार्ता झाली की शिवाजी गाव सोडून चालले, सगळं सामान गाडीमध्ये भरलं, मुलं बायका सगळे त्या ठिकाणी घेतले आणि शिवाजी गाव सोडून निघाले असं सांगतात. ओ मल मानकोजींचे अंतर मने जातो की हो सहोदर धावत चालिला सत्वर गाठीला भार शिवाजीचा. आणि शिवाजी निघाले होते, धामण गावामधून निघाले, मानकोजींना कळालं की आपला भाऊ गाव सोडून चाललाय. म्हणून त्या ठिकाणी मानकोजींना दुःख वाटलं आणि आपल्या भावाला थांबवण्यासाठी मानकोजी महाराज त्या गाडीला आडवा आले. आडवे जाऊन उभे करिता साष्टांग केला प्रणिपात नेत्री प्रेमांबुस्रवता विषय केला भूलिंग. आणि मानकोजी महाराजांच्या डोळ्यामधून पाणी वाहू लागलं. दादा आम्हाला सोडून जातोस, लहानपणापासून तू सांभाळलं, वडील गेले तेव्हापासून तू आसरा दिलाय आणि आता तू सोडून चाललास, त्याच्यामुळे जाऊ नको. गाडीला आडवं थांबले, डोळ्यामधून पाणी वाहू लागलं असं सांगतात. मोठे जाता तुम्ही सत्य तो सांगावा हो वृत्तांत मनी असेल जे निश्चित ते मनोगत पुरविल की. मानकोजींनी सांगितलं दादा जाऊ नका म्हणले. कुठं जाणार आहेत तुम्ही, दुसरीकडे कुठेही जागा नाहीये, काही नाहीये, पुढचं नियोजन नाही, कुठं जाणार, हे सगळं परिवार घेऊन इथं थांबा, नका जाऊ. पण त्यावेळेस काय झालं, आपुला झाला हो पंढरीराव तरी हे न सोडावे गाव मनी धरुणी प्रेम भावा ह्या गौरव संतासी. आणि मानकोजींनी सांगितलं दादा नका जाऊ म्हणले, आता मी तर पंढरपूरहून पांडुरंगाला आणले, त्याच्यामुळे तुमच्या मनामध्ये काही इच्छा असू द्या मला सांगा, तो भगवंत पूर्ण करेल. त्याच्यामुळे हे गाव सोडून जाऊ नका, गाव सोडून तुम्ही कुठं जाणार असं मानकोजी शिवाजींना बोलतात. संत शेवणी पुरुषार्थ तुम्ही सांगितला कीर्तनात आचारीला ऐसा पंत तुझे ग्राम पंत न धरावा. मानकोजी सांगताय दादा तुम्हीच कीर्तनामध्ये सांगत होता संत सेवन हे पुरुषार्थ, संतांचं सेवा करणं हा पुरुषार्थ आहे. तुम्हीच ब्रह्मज्ञान सांगितलंय आणि तुम्हीच असा आज गाव सोडून चालला, संतांना सोडून चालला असं मानकोजी बोलतात. मी तर अल्पज्ञानी दुःख चिंता राहिली मनी आली महापर्वारी दिनी कथा भजनी कोण असे. मानकोजी महाराजांना अडचण होती, म्हणले हो का मी शिकलेलो नाहीये, मला सांगायला येत नाही, मला वाचा येत नाही, मला विचारता कळत नाही, मला अभंग कळत नाही. आता एकादशी आलाय, गावामध्ये प्रत्येक एकादशीला तुमचंच कीर्तन असतंय, तुम्ही जर गेलात तर कोण कीर्तन करणार, सगळे संत जमा झालेले, कीर्तनाची वेळ होते, कुठं चाललाय तुम्ही असं मानकोजी बोलतात. आपण गेल्यावरी जागर कथा कोण करी फजित होय बरी मनवार करी हसतील. आणि मानकोजी सांगताय दादा तू जर गेला ह्या गावातून तर माझा अपमान खूप होणार आहे, कारण आपली रीत आहे आपल्या गावामध्ये आपल्या सप्त्यामध्ये प्रत्येक एकादशीला कीर्तन आपल्या घरातलाच व्यक्ती करतो, वडिलांपासून रीत चालत आलेली आहे. आणि आता तुम्ही जर गेले तर मला काहीच येत नाही कीर्तनामधलं, मग लोक हसतील, अपमान होईल. मानकोजी बोलतात. अम्माची नाही ज्ञान तेने अभंग अनुसंधान ताल सुरगीत गायन धड बोलन नयीच. आणि मानकोजी सांगतायत दादा आम्हाला कसल्याही प्रकारचं ज्ञान नाही, गायनामधलं काही कळत नाही, वाद्यामधलं काही कळत नाही, अभंगाचा भावार्थ कळत नाही, त्याच्यामुळं कसं होणार. आता एकादशी आले, 2 दिवसावरती कीर्तन करायचं कोण करणार, जर कीर्तन झालं नाही लोक गावामधली हसतील असं सांगतात. काय करावे कीर्तन समयन बोलवे वचन मग सीताईचे गुण हसता जन दिसतील की. मानकोजी सांगताय दादा कीर्तनाची गोष्ट लांब आहे, मला वेळेला नीट बोलता येत नाही,
मी कीर्तन कसं करणार आहे? तुम्हीच आहेत कीर्तनाचे अधिकारी तुम्ही जर असं गाव सोडून चाललं तर गाव सगळ्या आपल्या परिवाराचा गावाचा अपमान होईल आणि सगळे जी लोक आहेत ती मला हसतील, तुम्हाला हसतील, आपल्या परिवाराला हसतील असं मानकोजी बोलतात. तू सर्वज्ञ वडील मजा अधिकार असून सहज त्या गुणी जाता कोण काज संतात लाज जाईल की. मानकोजी सांगतायत सगळे संत मंडळी आलेले आहेत आणि त्यांच्यामध्ये आपली सगळी लाज जाईल. कोणत्या कारणासाठी तुम्ही चाललाय? तुम्ही वडील आहे, तुम्ही श्रेष्ठ आहेत, सगळे अधिकार तुमच्यापाशी आहेत आणि एवढं सगळं सोडून का चालला? तर मानकोजी महाराज बोलतात तुम्ही जोडली वृत्ती ते केवी करावी निवृत्ती कोणी लाविली प्रवृत्ती जे निवृत्ती बिघडली. मानकोजी सांगताय दादा कोणी तुमच्या डोक्यामध्ये असले विचार टाकले जेणेकरून तुमची वृत्ती बिघडली? गाव सोडून चालले तुम्ही. गावामधले काही लोक असतात महाराज वाईट सांगणार. कुणी तुमच्या डोक्यामध्ये असली बुद्धी घातले आणि तुम्ही गाव सोडून निघाला? तर मानकोजी बोलतात वृत्ती त्याग्या ती कष्ट हे संत सांगती स्पष्ट तरी मन का झाले भ्रष्ट शेवटी कष्ट कस यासी. मानकोजी सांगतायत संत सांगतायत कीर्तनामध्ये तुम्ही सांगितलं होतं वृत्ती टाकून द्यावी लागते. वाईट दुर्बुद्धी ते म्हणा कदा अनुपजे नारायणा आणि हे सगळं तुम्ही सांगितलं होतं. संत सांगतायत आणि ही दुर्बुद्धी तुम्हाला कुठून सुचली असं सांगतात. आता शेवटची पाळी प्राप्त झाली पुण्य मिळी त्यात जन्मलो संत कुळी तरी मन माळी वश करू. आणि मानकोजी सांगताय दादा जाऊ नका गावातनं. आता आपण ह्या असणाऱ्या कुळामध्ये जन्मलोय, घराण्यामध्ये जन्मलोय. भगवान परमात्मा आलाय आपल्या घरी. आता हळूहळू भजन भक्ती प्रेमानं भगवंत वश करू. मानकोजी महाराज बोलतात साधके साधिले साधन वरी क्रोधे घाला पडे येऊन तैसे दिसताशे चिन्ह कर्म घन आले. मानकोजी सांगताय दादा जाऊ नका गावातून. एक साधक असतो, सगळ्या सिद्धी प्राप्त होतात पण शेवटी त्याला त्या ठिकाणी अभिमान अहंकार होतो. तसं झालंय आता सगळं सिद्धी आहेत आपल्यापाशी. भगवान परमात्मा आपल्या घरी आलाय, सगळं त्रिभुवन वश करू शकतो पण माझ्या कर्माचं दूषण मध्ये आलं तुम्ही गाव सोडून निघाला तर असं सांगतात. नका जाऊ तुझ्या गावा येतेची करावा उगवा निगवा ना तरी बुडवाल नावा होय गवगवा बोबाट. मानकोजी सांगताय दादा जाऊ नका तुम्ही गाव सोडून. गाव सोडून जाऊन कुठं जाणार आहे? आणि इथं तुमचा उदरनिर्वाह करा. तुम्ही गाव सोडून गेलात तर सगळ्या कुटुंबाला लोक नाव ठेवतात. बघा माळकरी घराण्यानं व्हायला राहिली म्हणतात लोक. त्याच्यामुळे तुम्ही जर गाव सोडून गेलात अख्ख्या गावामध्ये आपल्या घराण्याचं नाव वाटोळं होईल, अपमान होईल. मानकोजी महाराज बोलतात आईसा असतविला पार परी मन वळेना साचार मन त्यामचा निर्धार न राहणार एका ग्रामी. आणि मानकोजींनी खूप विनंती केली पण शिवाजींनी ऐकलं नाही. म्हणले आपण दोघं एका गावामध्ये राहणारच नाही. तुम्ही इथं भक्तीचा कीर्तनाचा गजर करा, आम्ही दुसरं कुठंतरी जातो, इथं राहणार नाहीये असा निर्धार शिवाजींनी केला. समीप आली एकादशी म्हणून सांगतो शिवाजीशी उदयिक करुणी कथेची हरी जागर संपादू. आणि त्या ठिकाणी मानकोजींनी सांगितलं कारण मानकोजी साधे आहेत आणि सहज आहेत. त्यांनी सांगितलं शिवाजी महाराज शिवाजींच्या मनामध्ये एक अडचण होती महाराज. ही त्यांनी जाणून बुजून करत होते. त्यांना बघायचं होतं मी जर गेलो तर माझ्या पाठीमागे कोण कीर्तन करते. त्यांना बघायचं होतं म्हणून ते जाण्याचा निर्धार त्यांचा होता. म्हणून ते मानकोजी महाराज सांगताय दादा आता एकादशी जवळ आले, कीर्तनासाठी दुसरं कोणीच नाही, गाव सोडून जाऊ नका. तव म्हणे तुम्ही करा माझाने ग्रामांतरा महत कार्याची असे त्वरा कथा जागरा संपादा. त्यावेळेस शिवाजी सांगतायत मानकोजी तुम्ही कीर्तन करा. आता शिवाजींना सुद्धा माहित आहे मानकोजींना येत नाही, लिहिला वाचायला येत नाही, असा माणूस कसं कीर्तन करणार. त्याच्यामुळे शिवाजी सांगताय तुम्हीच कीर्तन करा, तुम्ही सगळे सोहळे पार पाडा, मला दुसऱ्या गावाला जाऊन राहायचं असं सांगतात. तुम्ही करावे कीर्तन साधू संत करावे नमन सर्व ठाई पाहवा नारायण हे अभय वचन आमुचे. शिवाजी सांगताय तुम्ही कीर्तन करा, गावामध्ये राहा, सगळ्या संताला त्या ठिकाणी मान सन्मान द्या, संतांची सेवा करा.
भगवंताची भक्ती करा असं शिवाजी मानकोजींना बोलतात. आम्ही जाऊ येथोनी सुखी राहावे तुम्ही चिंतनी संत सेवा भगवत भाव म्हणी व्रती धनी तुम्ही धरा. आम्ही इथून जाणार, आमचा निर्धार आहे. मी या गावामध्ये राहणार नाही. माझी पत्नी वगैरे घेतले, आता सामान गाडीमध्ये भरले, आम्ही निघालोय. तुम्ही सुखाने राहावा शिवाजी मानकोजींना बोलतात. भावे करावया हरिभक्ती वाढवावया हरी नाम कीर्ती जगाला वावे सतपंथी या कार्यार्थी मी चालिलो. मी पण त्याच कामासाठी चाललोय. हे लोकांना, अज्ञानी लोकांना त्या ठिकाणी भक्तीच्या मार्गाला लावायचं. तुम्ही आपल्या गावामध्ये राहून करा, मी दुसऱ्या गावामध्ये जाऊन करतो, म्हणजे गावातलं बंद पडून बाहेर जाऊन चालू करतो असं शिवाजी बोलतो. आम्ही सर्व झालो म्हणी आता जाऊ दे निघुनी भक्ती मार्ग रूढावा जनी म्हणून कुरवाळीले. आम्ही जाऊ दे, आम्हाला या गावामध्ये थांबवू नका. तुम्ही आहेत गावामध्ये, समर्थ आहेत, प्रतिष्ठित आहे, तुमची आता समाजामध्ये कीर्ती वाढले. मी दुसऱ्या गावामध्ये जाऊन कुठंतरी त्या ठिकाणी राहतो, तिथं भजन कीर्तन करतो असं सांगतात. दोघे पाहते भानुपुत्र गुणे अति पवित्र न वर्णवे चरित्र नेने स्वतंत्र विधाता. आणि असे असणारे दोघेही त्या ठिकाणी शिवाजी आणि मानकोजी तल्लीन होते, प्रेमळ होते, ज्ञानी होते. त्यांचं चरित्राचं वर्णन ब्रह्मदेवालाही करता येत नाही असं सांगतात. वाढवावया भगवत भजना सर्व मिथ्या हे जाणून स्वग्राम बंधू त्यागून निघाला जाण शिवाजी निघाले कशासाठी? वाढवावया भक्ती भाव धर्म ही सगळं वाढवण्यासाठी. त्या ठिकाणी बंधूचा त्याग केला, गावाचा त्याग केला, परिवार घेतला आणि शिवाजी दामण गावामधून निघाले. ऐसा निरूप घेऊन शिवाजी सवे कुटुंब पुत्र समाजी चालिले ग्रामांतरा माझी मनी मानकोजी तळमळला. आणि शिवाजींनी त्या ठिकाणी असणारे सगळं आपलं परिवार वगैरे बरोबर घेतलं, गाव सोडून निघाले. शिवाजी गावातून गेल्याबरोबर इकडे मानकोजी महाराजांना तळमळ वाटू लागली, दुःख वाटू लागलं. बोध म्हणे ताती निर्मळ येताती घळघळ शिवाजी अभय देतो प्रांजळा होईल सकळ धन्य म्हणून. आणि ज्या वेळेस शिवाजी निघाले त्यावेळेस मानकोजीच्या डोळ्यामधून निर्मळ अंतःकरणाचे होते, त्यामुळे डोळ्यातून पाणी वाहू लागलं. मानकोजींनी शिवाजींनी सांगितलं, मानकोजी भिवू नको, घाबरू नको, पुढे सगळं होईल असं सांगतात. तुमचे व्हावे कल्याण संतती संपत्ती सेवन हरिहर भक्ती घडून व्हावा पावन संता माझी. आणि तुम्ही राहा, माझा अभय वचन आहे, मी मोठा भाऊ आहे, तुम्हाला आशीर्वाद द्यावा, तुमचं कल्याण व्हावं, तुमची संतती संपत्ती ऐश्वर नाव सगळं वाढावं आणि संतांमध्ये तुम्ही वंदनीय राहताल असं शिवाजी सांगतात. मानकोजीने केला नमस्कार शिवाजी गेला असे दूर चोरा खळी ग्राम सुंदर जेते शेचूर शिवाजीचा. आणि शिवाजी धामण गावामधून निघाले आणि सासरवाडीला येऊन राहिले. गावामधून गेले आणि चोराकळी त्यांचं सासरवाडे आहे, ते असणाऱ्या सासऱ्याच्या गावामध्ये जाऊन तिकडे राहिले असं सांगतात. त्या ग्रामी अद्यापवरी नांदती योग्य संसारी वंशासे त्या नगरी लोक निर्धारी जाणताती. आणि त्या नगरामध्ये अजून जास्त लोक त्या ठिकाणी जाऊन राहिलेले आहेत असं वाटतंय. म्हणजे संसारिक लोक तिथं राहत आहेत चोराखळीला. आणि अशा पद्धतीने या ठिकाणी सांगतात. ऐसा गेली हा शिवाजी परत आला मानकोजी जीवाशी लागली काळजी मना माझी उदास तो. आणि अशा पद्धतीने शिवाजी गेले. आता शिवाजी धामणगावला माघारी येत नाही, कधीच येत नाही, ती गेले. आणि इकडे मानकोजी धामणगाव मध्ये परत आले. त्यांना तळमळ लागली कोणत्या गोष्टीची ऐका. जीवी लागली तळमळ कैसे करू कीर्तन रसाळ पाठांतर नस्याळू माळ ऐशी वेळ संपादू. मानकोजींच्या मनामध्ये विचार आला, आता शिवाजी गेला की आपल्यालाच कीर्तन करावं लागतंय, कारण नियम परंपरा असतात आणि आपल्याला तर काहीच येत नाहीये, वाचायला बोलायला येत नाही, कसं कीर्तन करावं, एवढ्या लोकांपुढे कसं बोलावं याची चिंता मानकोजींना लागली. बहुता परी विनविले परी मन नाही द्रवले आम्हा त्या गोणी गेले ऐसा चिंतावले मानसी. मनामध्ये चिंता वाटली, अनेक विनंती केली बंधुराजाची, बंधुराज थांबला नाहीये, आम्हाला टाकून डावलून गेला आणि आता
उद्या एकादशी जवळ आले, काय करावं विचार करतात. जीवी लागली तळमळ, कैसा करू कीर्तन प्रेमळ, पाठांतर नसे आळूमाळ, कैसी वेळ संपादू. कशी वेळ काढून न्यायची. आता उद्या एकादशी कीर्तन करावंच लागतंय. कसं करायचं, पाठांतर नाही आपलं. कीर्तन म्हणल्यावर पाठांतर लागतंय, अभंग पाठ पाहिजे, ओव्या पाठ पाहिजे, सगळं पाठ पाहिजे. आपल्याला काहीच येत नाही, मग कशी ही कीर्तनाची वेळ सारावी. मानकोजी बोलतात, एकादशी आल्यावरी मिळाले संत वारकरी, दिंड्या पताका नाना परी, गजरांबरी न माये. एकादशी आल्यावर सगळे संत येत आहेत, भजनाचा आनंद आहे, कीर्तनाचा गजर आहे, आणि अशा सगळ्या संतांमध्ये कीर्तन करावं लागतं. काय करावं. ढोल दमामे मृदुंग, वाद्य वाजती अनेक, रंग देवता सुरंग, मूर्तिमंत रंग उभे असे. अनेक पद्धतीने त्या ठिकाणी असणारे ढोल, त्या ठिकाणी कीर्तनाचा गजर वगैरे अनेक प्रकारचे देवदेवता आले होते. दारिद्र्याशी भाग्य येत, निजध्याशी वस्तू प्राप्त, तैसे संत अत्यंत महाद्वारात पातले की. आणि त्या ठिकाणी असणारे दारिद्र्याला सगळं पाहिजे ते मिळावं, संततीचा लाभ व्हावा, संपत्ती मिळावी, तसं असणारे सगळे संत महाद्वारापर्यंत आले. स्नान दान दर्शन तीर्थव्रत निजा उपासन, प्रदक्षिणा भजन दिन संपूर्ण संपला. स्नान केलं, दान केलं, प्रदक्षिणा केले, अशा पद्धतीने तो एकादशीचा दिवस संपवला. रात्र त्या ठिकाणी आली. ऐका. मन कोजी खोळ गे होणी, क्लेश निद्रा करी असत मानी, विठ्ठल आठविला मनी, आले धावणी जगदात्मा. मानकोजी महाराजांनी विचार केला, आता कीर्तन आपल्यालाच करावं लागते, पण आपल्याला काहीच येत नाही. म्हणून एका कोपऱ्यामध्ये बसलेले होते, भगवंताचा धावा केला. भगवंत आले. काय करतात. दैदीप्य तेज कल्लोळ, झाला दश दिशा उज्वळ, ज्योतिर्मय बंबाळ, आले दयाळ श्रीरंग. भगवान परमात्मा आल्याबरोबर तेज, अद्भुत तेज, दैदिप्यमान तेजस्वी तेज त्या ठिकाणी निर्माण झालं. भगवान परमात्मा मदतीला आले. भक्त काजी आवड मोठी, थोरपण सांडोनी उठा उठी, उठा उठा बैसोन बथापटी, मने गावठणीच भक्त. आणि मानकोजी महाराज चिंतेमध्ये बसले होते, दुःखित अवस्थेमध्ये बसले होते. भगवान परमात्मा आला, मानकोजीच्या पाठीवरती थाप टाकली आणि सांगितलं, उठा, कीर्तन करा. भगवंत बोलतात, लावणिया नेत्रपाती, भावे वाडीला श्रीपती, सुप्रसन्न विठ्ठल मूर्ती, म्हणे वितपती बोलगा. आणि मग म्हणले गळ्यामध्ये विना अडकिवला, डोळे झाकले, भगवंताचं स्मरण केलं आणि स्तुती स्तवन केलं. भगवंता ती म्हणले, मी आता उभा आहे कीर्तन करायला, तू जे काय सांगशील ते म्हणले माझ्यावर कृपा करावी. म्हणून भगवंताचं स्तुती आणि स्तवन बोधे महाराजांनी त्या ठिकाणी केलंय. पाठी मागे नमस्कार, टाळ वाजवी श्रीधर, जाणोनी या प्रकार, रमावर तोषविला. आणि मग म्हणले त्यांना माहित होते की आपल्या पाठीमागं म्हणले पांडुरंग म्हणले टाळ वाजवित आहे, आणि म्हणून म्हणले त्यांनी मनामध्ये भगवंताचं चिंतन केलं, स्तुतीस्तवन केलं, आणि ते पाहून भगवंतालाही आनंद त्या ठिकाणी झालेला आहे. नेत्र उघडोनी सुमती, बोले कथा स्वमती, नाना कथा चरित्र गाती, नवे करीती अभंग. आणि मग म्हणले ज्यावेळेस म्हणले बोधले महाराज कीर्तनामध्ये उभा राहिले, काही येत नसताना सुद्धा आता भगवंताची कृपा झाली, आणि ती यांनी ज्यावेळेस कीर्तनाला सुरुवात केली ते म्हणले त्यांना इतकं सुचायला लागलं की नवे नवे अभंग, जे काही नवीन कथा असतील त्या म्हणले त्यांना त्यांच्या बुद्धीला येऊ लागल्या, आणि म्हणले कीर्तनाचा रंग वाढू लागला, असं या ठिकाणी सांगत आहे. जिव्हाग्री शारदा मूर्ती म्हणत, सर्व शास्त्र मतीतार्थ, वागढे बोलून यात, धन्य म्हणती ऐकती. आणि मग म्हणजे एवढ्या आडाणी असताना सुद्धा आता आपल्या सुद्धा समाजामध्ये एक एक लोक काही शाळेत जरी गेलेली नसली तर त्याची बुद्धी तल्लक असती. आता आपण बघतो बऱ्याच ठिकाणी असं असतं, शाळेत जरी गेलेला माणूस नसला तर त्याला म्हणजे कुठली तरी कला असती. तसं म्हणले आता भगवंताची कृपा झाल्यामुळं त्यांना म्हणले एवढं सुचायला लागलं की सगळी काव्ये काय कीर्तनात जे जे काय असते पद सगळं ते तोंडपाठ येऊ लागलं. अशी बोधले महाराजाची अवस्था पांडुरंगाच्या कृपेने झाली आहे. नाना दृष्टांत सुरुंग, नूतन करोनी अभंग, कीर्तनी भरला रंग, तो अव्यंग रसाळ. आणि
आता जिभेवर सरस्वती असल्यामुळं त्यांच्या मनात म्हणले नाही ते म्हणले काव्य सुचायला लागली. जे जे म्हणले मनामध्ये येतं किंवा आठवतं आणि त्याची रचना म्हणले काव्य संग्रहाची होती. एवढी बुद्धी त्यांची तल्लख झाली आणि मनानं म्हणले ते कीर्तन अभंग काव्य जे जे काही त्यांना येतं ते त्या ठिकाणी करू लागले आणि कीर्तनाला रंग येऊ लागला. अहोरात्री जागर नवल करीती नारी नर न येता पद पदांतर कथा सुंदर केली आणि मग आपल्या समाजासोबतीच असतं म्हणले एखादा अडाणी माणूस जर चांगलं काय करायला लागला बोलायला लागला गायला लागला तर लोकांना नवल वाटतं. तसं लोकांना वाटायला लागलं की हा माणूस शिकलेला नव्हता म्हणले आणि एवढा अडाणी असताना एवढं ज्ञान त्यांना कुठून आलं. म्हणून त्या बोधले महाराजांची वाहवा सगळ्या समाजात होऊ लागली. एवढं कीर्तन चांगलं करू लागले लोकांना आवड निर्माण झाली असं या ठिकाणी सांगत आहे. धन्य भाग्ये बोधल्याचे टाळ वाजवी बीज निजाचे उने पळवणे दिभक्ताचे एक वाचन बोलले. आणि लोक सगळे म्हणून लागले की बाबा ह्या बोधले महाराजाचं भाग्य आहे म्हणले की यांना एवढं सुचलं कसं आणि भगवंताची कृपा झाली यांच्यावर असे तिथं कीर्तनाला जमलेले साधू संत त्या ठिकाणी चर्चा करू लागले. शिवाज गेले कपटाने मागे नुन्ने पडेल म्हणून परी कृपाळू भगवान निन्ने ते पूर्ण करीत असे. आणि समाजात काय म्हणले चर्चा व्हायला उशीर लागत नाही. तरी लोकांनी चर्चा सुरू केली की म्हणले त्या शिवाजीनं म्हणले यांना वाळीत टाकलं म्हणले यांना कीर्तन येत होतं पण म्हणले त्यांनी ऐकले नाही गेले म्हणले गाव सोडून आपल्या भावाचं उन्ह बघितलं असे लोक त्या ठिकाणी चर्चा करू लागले. ऐसा नित्य मान कोजी करी कीर्तन समाजी पूर्ती जैनाचे कोड सहजी मुकला शिवाजी या सुखा. आणि मग लोक बोलू लागली आणि तिथून म्हणले मानकोजी महाराजाचं दररोज म्हणले प्रत्येक एकादशीला कीर्तन होऊ लागलं आणि आपापसा म्हणले चर्चा करू लागले की म्हणले आता मानकोजीला सगळं यायला लागलं म्हणले. उलट म्हणले तो शिवाजीच मुकला म्हणले या भगवंताच्या सेवेला. असे त्या ठिकाणी जे काही संत होते जमलेले ते चर्चा करू लागले. विजयी झाला भानुसूत मान तिथया साधू संत धन्य लोक सर्व म्हणत भाग्यवंत बोधला. आणि सगळी लोक चर्चा करू लागली की म्हणले या भानुकांताच्या मुलाचं म्हणले भाग्य मोठं आहे. शिवाजी जरी सोडून गेले आणि तरी म्हणले ह्यांना सगळं यायला लागलं आणि त्या म्हणले त्या मानकोजी बोधले महाराजाला सगळेजण नावाजू लागलेले आहेत. पुढे कथा वेली सागर फापावेल अनंत प्रकार बोध मंडपाचा विस्तार ब्रह्माकार बळवेल. आणि ग्रंथकर्ते सांगतात किंवा म्हणले आता मानकोजी महाराज म्हणले कीर्तन करायला लागले आणि हिथून म्हणले पुढे त्यांचं ज्ञान वाढल आणि असाच म्हणले त्यांचा सगळा भक्ती मार्गाचा वेळ आणि मानवावर जाईल आणि त्यांचा पुढे नाव लौकिक होईल. ग्रंथकर्ते आपल्याला सांगत आहे. जीवी शिवाची पूर्ण ठेव निज तत्वे जाणीव अंतर्भाय पूर्ण अनुभव ते वै हो आधी अंती. श्रोतीय सावे सावधान कथा पवित्र पावन श्रवणे ममने बोध उठा सावून सायुज सदन प्राप्त होय. इथे श्री बोध लीलांबरी शिवगौरी विनोद चिदांबरी भक्त काम कल्प द्रुम औदंबरी चतुर्थमाध्याय. पुंडलिका